देशमुख हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला। कारण आज कोर्टात निकाल लागणार होता, पण एका पेनड्राईव्हनं संपूर्ण चित्रच पलटलं। काही त्याने या प्रकरणाची दिशा अचानक बदलली। 2026 या नव्या वर्षातील पहिल्या सुनावणी असल्यामुळे आज निकाल लागणार अशी सर्वांची अपेक्षा होती। दोष आरोप देखील निश्चित झालेले होते, पुरावे देखील सादर झालेले होते आणि आता फक्त घोषणा बाकी होती शिक्षेची, असं सर्वांना चित्र वाटत होतं। मात्र कोर्टात झालेल्या एका अनपेक्षित घडामोडीमुळे हा निर्णय थेट पुढे ढकलला गेला। आज बीडच्या विशेष मोकाट न्यायालयात जे घडलं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं। मागील सुनावणीत कोर्टाने सर्व आरोपीवर आरोप निश्चित केले होते। त्यावेळी न्यायालयाचा रोख स्पष्ट दिसत होता। मुख्य आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने स्पष्ट शब्दामध्ये फटकारलं होतं आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय एक शब्दही बोलायचं नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। त्यामुळे आता सर्वांनाच असं वाटत होतं की पुढील सुनावणीत थेट आता कठोर शिक्षेचा निर्णय होईल आणि संतोष देशमुख कुटुंबीय आणि नातेवाईक आणि संपूर्ण महाराष्ट्राला या निकालाची आतुरतेने वाट पाहत होता। पण आज सुनावणीत संतोष देशमुख याच्या बाजूने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ते देखील स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय धनंजय देशमुख हे देखील कोर्टात हजर होते। आता कोर्टाचं वातावरण अत्यंत गंभीर होतं, कारण आज निकालाचा दिवस मानला जात होता। पण सुनावणी दरम्यान आरोपींना बोलण्याची संधी दिल्यानंतर असे काही मुद्दे समोर आले की न्यायालयास आपला निर्णय थांबवावा लागला। नेमकं काय घडलं, आरोपी काय बोलले आणि कोर्टाने निर्णय का बदलला, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत। आजची सुनावणी बीडच्या विशेष मोकाट न्यायालयात पार पडली। सरकारच्या वकिलांनी यापूर्वी सर्व तांत्रिक डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले होते। कॉल रेकॉर्डिंग असतील, चॅट्स असतील, सीसीटीव्ही फुटेज असतील आणि या घटनेचा व्हिडिओ, हे सर्व पुरावे मागच्या सुनावणीतच या ठिकाणी जे वकील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सर्वांना दाखवण्यात आले होते आणि न्यायाधीशांनी सुद्धा स्वतः तो व्हिडिओ जवळजवळ 23 व्हिडिओ पाहिले होते। त्यामुळे आज फक्त शिक्षेची घोषणा होईल असं सर्वांनाच वाटत होतं। संपूर्ण महाराष्ट्राला देखील वाटत होतं याचा या केसचा निकाल आहे, आज कोणत्या परिस्थितीत नवीन वर्षामध्ये या केसचा निकाल लागेल असं सर्वांना वाटत होतं। पण वेगळंच घडलं। मात्र सुनावणीच्या शेवटी आरोपीच्या वकिलाने एक नवा मुद्दा उपस्थित केला। त्यांनी कोर्टासमोर मागणी केली की सरकारी पक्षाकडील सर्व डिजिटल पुरावे आम्हाला तपासणीसाठी द्यावेत, विशेषतः त्या पेनड्राईव्हची सॉफ्ट कॉपी देण्यात यावी ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ आहे। या मागणीमध्ये कोर्टात एकच खळबळ उडालेली आहे। सरकारी वकिलांनी याला तीव्र विरोध देखील केला। उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट म्हणले की आरोपी हे जाणून बुजून केस लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आरोपी वारंवार अर्ज दाखल करून पुन्हा पुन्हा सुनावणी पुढे ढकलत आहेत। कधी जमिनीसाठी अर्ज, कधी जामिनासाठी अर्ज आणि कधी वैद्यकीय कारण, तर कधी नवीन तांत्रिक मागण्या। हे सगळं न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी केलं जात आहे असा ठाम आरोप उज्ज्वल निकम यांनी केला। या प्रकरणात आरोपी क्रमांक 2 तो म्हणजे विष्णू चाटे। विष्णू चाटेने देखील एक विचित्र मागणी केली। त्याने कोर्टाकडे अर्ज करून सांगितलं की त्याला बीडच्या स्थानिक कारागृहातच ठेवण्यात यावं। विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा जवळचा नातेवाईक आहे। घटनेच्या दिवशी धनंजय देशमुख यांनी त्याला अनेक वेळा फोन करून भावाला सोडण्याची विनंती केलेली होती। मात्र त्यानंतर जे घडलं ते आता अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। आता सुनावणी दरम्यान सर्वात खळबळजनक बाब म्हणजे वाल्मिक कराडने थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देखील आरोप केले। त्यांनी दावा केला निकम हे विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि राजकीय दबावाखाली हे केस चालवत आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून न्याय मिळणार नाही असं आरोपीचं म्हणणं होतं। त्यांनी निकम यांना या प्रकरणातून हटवण्याची मागणी केली। या आरोपावर उज्ज्वल निकम यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली। त्यांनी सांगितले की माझे राजकीय आयुष्य आणि माझी वकिली ही पूर्णपणे वेगळी आहे आणि मी एक व्यावसायिक वकील म्हणून माझं मी कर्तव्य बजावत आहे। कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की मला हे केस लढण्यापासून कोणी रोखता येईल आणि त्यांच्या या भूमिकेला सरकारी पक्षाने पूर्णपणे पाठिंबा दिला आणि सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश देखील या ठिकाणी देण्यात आला। कोर्टाने सरकारी पक्षाला असे निर्देश देण्यात आले की सर्व डिजिटल पुरावे
आरोपींच्या वकिलांना तपासण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत। तसेच उज्ज्वल निकम यांना हटवण्याच्या अर्जावर त्यांनी लेखी उत्तर देखील सादर करण्याचे आदेश दिले। हे उत्तर तुम्हाला 23 जानेवारीपर्यंत दाखल करावं असं त्या ठिकाणी लागणार आहे। याचाच अर्थ असा की आज ज्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता तो पुन्हा एकदा निकाल लांबणीवर पडलेला आहे आणि पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी या ठिकाणी होणार आहे आणि त्या दिवशी पेनड्राईव्ह मधील पुराव्यावर चर्चा देखील होईल आणि वकील उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात कोर्ट अंतिम निर्णय घेईल आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत वेदनादायक आहे। प्रत्येक सुनावणीत त्यांना केवळ नवीन तारीख मिळत आहे, मात्र सरकारी पक्षाकडे असलेले पुरावे इतके भक्कम आहेत की आरोपी सुटतील अशा शक्यता देखील फार कमी आहेत। त्यामध्ये पाहायला गेलं तर कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ चॅट्स हे असे वेगवेगळे जे काही आहेत ते तिकडे सगळ्या गुन्ह्याची साक्ष देत आहेत। तरी पण देखील एवढा गुन्हा दाखल व्हायला एवढा उशीर का होत आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातून चर्चा देखील होत आहेत। आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 23 जानेवारीकडे लागलं आहे आणि त्या दिवशी न्यायालय काय निर्णय घेतं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम काय उत्तर देतात आणि या प्रकरणाला कोणतं वळण मिळतं हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्हाला या प्रकरणातील प्रत्येक अपडेट हवं असेल तर तुम्हाला सगळ्यात माहिती हवी असेल आणि उज्ज्वल निकम जे काही आपले सरकारी वकील आहेत, संतोष देशमुख हत्या झाल्यानंतर पासून ते आतापर्यंत जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलातर्फे देखील हे केस लढवत आहेत आणि त्याचे भाऊ धनंजय देशमुख देखील त्यांनी देखील स्वतः सांगितलेले की ही काय केस आहे, माझ्या भावाला संतोष देशमुखला जे मस्साजोगचे सरपंच होते त्या सरपंचाचं जेव्हा हे काम होतं त्या कामाला आणि त्यांच्या भावाला न्याय मिळावा अशीच माझी इच्छा आहे असं मत देखील जे काय संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत ते म्हणजे धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलं आणि त्यांनी देखील दुसरे एक व्यक्त मत केलं ते म्हणजे जेवढे 23 व्हिडिओ असून देखील एवढे सगळे व्हिडिओ मध्ये दिसत असून देखील जे संपूर्ण महाराष्ट्राला आणि माझ्या कुटुंबाला देखील एक प्रश्न पडलेला आहे, एवढे भक्कम पुरावे असून देखील जे काय आरोप आहेत त्यामध्ये पाहायला गेले तर वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असतील, जे काय आरोप आहेत त्यांना अद्यापर्यंत शिक्षा का होत नाही असा प्रश्न देखील संतोष देशमुख यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वांचं लक्ष या संतोष देशमुखच्या आरोपीला नेमकी कोणती शिक्षा होणार या महाराष्ट्राकडे संपूर्ण महाराष्ट्राचं या